भिवंडी तालुका के गुंदौली ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्रीमती बेबीबाई नारायण पाटिल को सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों की आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि गुंदौली ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 21 फरवरी 2025 को सरपंच पद का चुनाव ग्राम सेवक कैलाश पाटिल के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां श्रीमती जया नितिन महात्रे को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती जया नितिन महात्रे को भारी संख्या में अनेकों मान्यवर स्वागत करने पहुंचे। भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालिया मामा महात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष DK महात्रे, माजी आमदार योगेश पाटिल, पंचायत समिति माजी सभापति विकास भोईर, कमलाकर महात्रे, माजी सरपंच उत्तम महात्रे, माजी उप सरपंच प्रकाश पाटिल, माजी उप सरपंच प्रमोद महात्रे सहित भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा गुंदौली गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती जया नितिन महात्रे ने सभी लोगों का आभार माना। जया नितिन म्हात्रे या सरपंच झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतो। म्हणजे आमची ग्रामपंचायत 5 वर्षात 5 सरपंच झाले, 5वी सरपंच आहे, परंतु प्रत्येक वेळेला आमच्या सरपंचाने कुठलाही अडथळा न आणता राजीनामा देऊन दुसऱ्याला संधी दिली, त्याबद्दल त्या सरपंचाचं सुद्धा मी अभिनंदन करतो। कारण या 5 वर्षात जी कामं झालीत ती खरं म्हणजे दृष्टी लागण्यासारखी कामं आहेत। मंदिराचं काम असेल, मंदिराचं काम पूर्णत्वाकडे आहे, समाजगृहाचं काम असेल, अनंत माते सभागृहाचं काम असेल, गावातले अंतर्गत रस्ते असतील, फार चांगली कामं झालेली आहेत। त्याच्यामुळं लोकांना, गावातल्या लोकांना कायमची ही बॉडी राहावी असं वाटतंय, परंतु आता शक्य नाही। ह्या बॉडीने असंच पुढे एकत्र काम करावं। यायला पण सांगेन की सगळ्यांना एकत्र घेऊन काम करा आणि त्यांना पण सांगेन की सगळे सहकार्य करून काम करा, गावाच्या विकासासाठी काम करा। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद। मी त्यांचं खूप अभिनंदन करतोय आणि येणाऱ्या पुढच्या कारकिर्दीस त्यांना शुभेच्छा देतोय। गुंदौलीमध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे आपण बोलतो ना वरिष्ठांचं मार्गदर्शन, म्हणजे आज जे दिसतंय वरिष्ठांचं मार्गदर्शन ज्या पद्धतीनं होत चाललं आणि त्या पद्धतीचा विकास ही सगळी सरपंच मंडळ आणि बॉडी यांनी सगळेजण एकत्र मिळून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आता आमचे मार्गदर्शक देवराजदादा असू द्या, का आमचे मित्र सत्यवान पाटील असू द्यात, का खासदार साहेब बाळ्यामामा असू द्यात, आज सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली फार चांगलं काम या गुंदौली गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहे। खऱ्या अर्थाने एक टीमवर्क जी असते आणि टीममध्ये एका कॅप्टनचं काम नसतं, तर सगळे खेळाडू आणि खास करून त्यांचे कोच, त्यांचा फिजिओथेरपिस्ट, त्यांच्या सगळ्यांची एक टीमवर्क सिलेक्टर जे असतात, कारण ही जी टीम आज इथं जी दिसते आपल्याला, जेवढे चांगली विकास कामं यांचं सिलेक्शन या सगळ्या लोकांनी एकमताने एक दिलाने केलेले आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीची सगळी टीम त्यांच्याकडनं आणि आम्हाला मार्गदर्शन यांच्याकडनं। कारण आज मी अभिमानाने सांगतोय का मग सुरेश मास्त्रे असू द्यात, मी असू द्यात, का आमचे सत्यवान पाटील साहेब असू द्यात, आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून देवराजदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कारकिर्दी, आमची सुरुवात झाली आणि आज तुम्ही बघताय का आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हर एक त्या क्षेत्रामध्ये सगळेजण चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत। त्याच पद्धतीचं काम आज जया नितिन म्हात्रे सरपंचपदी आलेले आहेत। ज्या मागच्या सरपंचांनी जेवढं काम केलं त्यांचं आदर्श घेऊन त्याहून चांगलं काम सगळी टीम करावी ही शुभेच्छा। धन्यवाद।
वाजवा